नारायण धारप हे एक सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक विज्ञान कथा समजून घेणे सोपे नाही. त्याचा आशय समजून घेण्यासाठी त्यावर विचार करावा लागतो. बुद्धिबळाच्या खेळावर आधारित एक तिरंदाज नावाची कथा त्यांनी लिहिली होती. ही कथा समजून घेण्यासाठी त्यावर मंथन व्हायला हवे. त्यांच्या कथेवरील प्रतिक्रिया चिंतन कळवण्यासाठी जे कोणी वेळ काढतील त्यांना ती लघुकथा पाठवली जाईल. कथेतील बुद्धिबळाचा हा खेळ कल्पनेपलीकडच्या रंगमंचावर वैश्विक पातळीवर कुठेतरी खेळला जात आहे. कथेचे नायक पांडुरंग खारकर हे बुद्धिबळाचे एक उत्तम खेळाडू आहेत. या खेळातील खेळी आणि खेळाडूंचे आकलन त्यांना स्वप्नामधून होत आहे. अखेर त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्या मृत शरीराच्या मुठीत तिरंदाजाची मूर्ती सापडते. अर्थात ही एक काल्पनिक कथा आहे. कथेच्या निमित्ताने मनात प्रश्नांचे मोहोळ उठते. प्रत्येक जीव एक विशिष्ट हेतूने जन्माला घातला जात असतो का? जीवाने कोणाच्या बाजूने संघर्षात उतरायचे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य त्याला असते का? इंद्रियांच्या ओढीला आवरण्यासाठी लागणारा संयम प्रत्येकाकडे नसतो. इंद्रियांच्या ओढीसोबत किती पळत राहायचे याची समजही अनेकांकडे नसते. प्रत्येक व्यक्ती ही चांगल्या आणि वाईटाच्या मिश्रणातूनच तयार झाली आहे. अंतर्मनात चांगल्या वाईट विचारांचे उठणारे वादळ आपल्याला विशिष्ट दिशेला ओढत असते. आपण कोणत्या दिशेकडे सरकायचे याचा निर्णय अखेर आपल्या मनाच्या बळावर ठरत असतो. वैश्विक पातळीवर सत आणि असत अशा शक्तींमध्ये बहुधा निरंतरपणे झगडा चालू असतो. चुंबकाच्या दोन ध्रुवांपैकी प्रत्येक बाजूचे एक वेगळेपण आहे. एक बाजू बहिर्जगताच्या दिशेने ओढणारी आहे. सारी इंद्रिये सुखाच्या शोधात बहिर्जगताच्या दिशेने पळत असतात. दुसरी ओढ अंतर्जगताकडे खेचत असते. बिग बँगच्या क्षणापासून जग बाहेरच्या दिशेने ढकलले जात आहे. विश्वाच्या प्रसरणाचा वेगही वाढत आहे. इंद्रियही सतत बाहेरच्या दिशेने पळत असतात. इंद्रियांना हवी असणारी सुखे बहिर्जगतातच मिळू शकतात. इंद्रिय सुखे ही निश्चितपणे सुखसंवेदना देत असतात. ती हवीहवीशी वाटणेही स्वाभाविक आहे. पण त्यासोबत वाट्याला वेदना दुःखेही येत असतात. जन्माला येणे, पुढील पिढीला जन्माला घालणे, मिळतील तेवढ्या सुखसंवेदना अनुभवणे आणि गात्रे थकल्यावर मृत्यूची वाट पाहत राहणे ही जगण्याची एक दिशा झाली. राजपुत्र गौतमाने आजाराने त्रासलेला माणूस पाहिला. वृद्धत्वाचे ओझे, वेदना वाहणारी व्यक्ती पाहिली. अखेर तिरडीवरून नेल्या जाणाऱ्या मृतदेहाचे दर्शन त्याला झाले. हे सारे पाहण्याने अंतिम सत्य जाणून घेण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी त्याने राजमहालात सहज मिळणारी सुखे, पत्नी, मुलाला सोडले. ध्यानधारणेच्या मार्गाने गेलेला हा राजपुत्र पुढे भगवान बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला. जीवनाच्या चक्रातून मुक्ती हवी, त्यासाठी अंतर्जगतातील ज्ञानमार्गावरील प्रवास हा चुंबकाच्या दुसऱ्या दिशेकडचा प्रवास झाला. फार थोडी माणसे या दुसऱ्या दिशेकडील प्रवासाचा रस्ता निवडतात. इंद्रियांना आवर घालण्याच्या आणि स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा हा प्रवास सोपा नाही. हा मार्ग सामान्य माणसासाठी नाही. पण या रस्त्याने जाणाऱ्या माणसांना अंतिम ज्ञान झाले असावे असे मात्र वाटत राहते. भगवान पार्श्वनाथ, नेमिनाथ, वर्धमान महावीर, भगवान बुद्ध, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंसांसारख्या महामानवांचा प्रवास अंतर्जगताच्या दिशेने झाला आहे. भगवान श्रीकृष्णाचा प्रवास विरुद्ध दिशेचा आहे. 275 क्रमांकाच्या सादरीकरणात त्याविषयीची मते मी नोंदविली आहेत. सामान्य माणसे जे काही करीत असतात ते सारे करून साऱ्यापासून अलिप्त कसे राहायचे याचे सूत्र गीतेमध्ये सांगण्यात आले आहे. सत आणि असत ही दोन टोके आहेत. बहुधा आपण सारे या दोघांच्या संघर्षात बुद्धिबळाच्या पटावरील प्यादी म्हणून वापरले जात असतो. आपल्याला निवडीचे स्वातंत्र्य असते का? हे सारे जाणून घेणे सोपे नाही. प्रत्येकामध्ये ती कुवतही नाही. पण हे जाणून घेण्याची कुवत असणारा मेंदू मात्र आपल्या साऱ्यांना मिळालेला आहे. जन्म पुनर्जन्माचे कुतूहल जाणून घेण्यासाठी आपल्या पूर्वसुरींनी केलेला प्रवास
हा अंतर्जगताच्या दिशेने झालेला प्रवास होता. पूर्वजन्माचे गूढ जाणून घेण्यासाठी विज्ञानाचा प्रवास हा बहिर्जगताच्या दिशेने होणारा प्रवास असेल. कोणता मार्ग बरोबर कोणता चूक याचा निर्णय प्रत्येकाचा कल कुठे आहे यावर अवलंबून राहील. कोणत्याही दिशेने जा, पण पुनर्जन्माचे गूढ शोधण्याच्या यात्रेत सहभागी व्हा. विशिष्ट उद्दिष्ट गाठण्यासाठी करावी लागणारी धडपड ही आपल्याला अखेर सुखी करत असते. धन्यवाद.